अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 11 भाग यापूर्वीच अपलोड केले आहेत. कृपया ते वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मयुरी किचनमध्ये नाश्ता बनवत होती आणि तो अंघोळ करून आला. नेहमीप्रमाणे तिला पाठीमागून त्यानं मिठी मारली. मग त्याने फळं कापली. तिला एक घास आणि तो एक घास अशा प्रकारे ते खाऊ लागले. मयू, काय? संध्याकाळी जेवणात काय करणार आहेस? नेहमीचंच. का, तुम्हाला काही वेगळं हवं आहे का? हां, म्हटलं जरा चमचमीत मसालेदार झालं असतं तर बरं झालं असतं ना. तोंडाची चवच गेली आहे अगं. का? कशाने गेली तुमच्या तोंडाची चव? रोजच्या भाज्या काय वाईट असतात का? वाईट नसतात, पण 7 दिवसाच्या उपवासानंतर काहीतरी चमचमीत खावंसं वाटतंय ना. आणि तिने त्याच्याकडे आ वासून पाहिले. 7 दिवसांचा उपवास तुम्ही कधी पकडलात? रोज तर जेवत असता. आणि या उपास तापासावर तुमचा कधीपासून विश्वास बसायला लागला? मी धरते तर मला धरू देत नाही तुम्ही? अगं, तू म्हणाली होतीस की सब्र का फल मीठा होत आहे. मी थांबलो आहे संध्याकाळपर्यंत. बघूच तुम्हाला माझ्या सब्र करण्याचं काय फळ देतेस ते. आणि तिच्या सगळं लक्षात आलं. तुम्ही कधी काय बोलाल याचा नेम नाही बाई. मी आपली तुमच्या शब्दाला नेहमीच फसत असते. आणि ती हसायला लागली. आज अगदी जंगीबेत होऊन जाऊ दे बरं का. अगदी पंचपक्वानाचं ताट भरलेलं माझ्यासमोर हवं आहे मला. मी आज संध्याकाळी मस्त पोटभर ताव मारून जेवणार आहे. इश्य, त्यात काय नवीन आता? नेहमीचंच तर असणार ना ते. आणि नवीन काहीतरी म्हणजे आता काही नवीन बायको आणून समोर उभा करू का तुमच्या? म्हणजे तुम्हाला नवीन काहीतरी खाल्ल्यासारखं वाटेल. किती चांगली आहेस ग तू. तुझ्यासारखी नवऱ्याचा विचार करणारी बायको कुठेच नसेल. पण मयू, दुसरी आल्यावर तुझं काय गं? तुझं कसं होणार? तो तिला आणखीनच चिडवत होता. माझं काय? मी आहे ना. तुम्हाला काय हवं नको ते पाहायला. ती रागातच म्हणाली. तुम्ही दोघांनी फक्त ऑर्डर सोडायची. मी तुमच्या सेवेत हजर असेन. तुम्ही आणि तुमची नवीन पटराणी मिळून काय हवा तो गोंधळ घाला. मी अजिबात तुम्हाला त्रास देणार नाही. त्रास तर आताच होतोय की तुला नुसत्या कल्पनेने. कुठून तरी करपल्याचा वास येतोय बहुतेक. काहीतरी जळतंय. मी जळते असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आणि ती त्याच्या पाठीमागे लाटणं घेऊन धावली. त्यानं तसाच तिचा हात पकडला आणि मागे पिळला. मला मारशील? सांग ना, मारशील मला? तो तिच्या अगदी जवळ येऊन म्हणाला. तिला आता काय करायचं ते कळेना. मला सोडा. नाही सोडणार. सोडा नाही तर मी काय करशील? मी जोरात ओरडेन. ओरड. बघा हं, मी खरंच ओरडेन. हा मग ओरड की. मी फक्त हात धरलाय. तोंड तर उघडच आहे की. ओरड ना. आधी हात सोडा, दुखतंय. नाही सोडत जा. सोडा, मग दाखवतेस तुम्हाला. ए मयू, काय दाखवशील ग? सांग ना. आणि त्यानं तिचा कान चावला. तिच्या अंगात नाजूक कळ उठली. त्याने तिचा हात कधीच सोडला होता याचं भानही नव्हतं तिला. तो असा हक्कानं जवळ आला की तिला तो खूप आवडायचा. अगदी पहिल्यापासून तोही तिच्यावर कायमच हक्क गाजवत होता. सोडा ना हात. मी कुठे धरलाय? असं तो म्हणाला आणि तिने पाहिलं तर तो दूर होता तिच्यापासून. तो हसायला लागला. कशी ग तू? मला मारणार होतीस खरंच? नाही हो, सॉरी. तुम्ही अशी सारखी चेष्टा करत असता त्यामुळे. अगं वेडे, माझी खरी पट्टराणी तर तूच आहेस. आता या हृदयावर फक्त आणि फक्त तुझंच राज्य असणार, अगदी आयुष्यभर. आणि ती लाजली. हे तर तिलाही माहीत होतं. त्यानं सांगायची गरज नव्हती. मग तो आवरून गाडी घेऊन बाहेर गेला. ती घरातली कामं आवरत होती. त्याचं कपाट आवरायला घेतलं आणि तिला त्यानं मुंबईवरून आणलेली ती पिशवी सापडली, जी त्यानं तिला आत्ताच नाही बघायची असं म्हणाला होता. काय असेल त्या पिशवीत बघू की नको? आता इतके दिवस झाले तरी त्यांनी दाखवली नाही याचा अर्थ ते विसरून गेले असतील. मग तिने उघडून पाहिलं आणि ती अचानक खूप लाजायला लागली. इश्य, असं तिच्या तोंडातून आपोआप निघालं. हा शब्द फक्त तो समोर असताना तिच्या तोंडातून यायचा. त्या पिशवीमध्ये त्यानं तिच्यासाठी एक सॅटिनचा सुळसुळीत 1 साईड कट असलेला झिरझिरीत गाऊन आणला होता. असा गाऊन सिनेमामध्ये हिरोईन घालतात. तिने पाहिलं होतं. तिला खूप लाज वाटत होती. नुसता गाऊन हातात घेऊनच ती खूप लाजत होती. मग तो गाऊन घालून अर्जुनसमोर उभी राहिल्यावर तिचं काय होणार होतं याची कल्पना तिला करवत नव्हती. एकदा तिच्या मनातही आलं की आरशात बघावं गाऊन घालून कशी दिसते ती. पण तिने तेही टाळलं, कारण त्या गाऊनमध्ये पहिल्यांदा त्यानेच तिला बघावं अशी तिची इच्छा होती. ती स्वतःला सुद्धा तो अधिकार देत नव्हती. पहिला अधिकार त्याचाच. आणि तिला आठवलं सकाळी तो जे बोलत होता ते. 7 दिवसांचा उपवास, जंगी कार्यक्रम, पंचपक्वानाचं जेवण, तोंडाला चवच नाही, चमचमीत मसालेदार काहीतरी पाहिजे असं तो म्हणाला होता. काय काय एक एक सुचतं यांना देवच जाणे. आज सारींची इच्छा पूर्ण होणार बहुतेक.
नेहमी मला सरप्राईज देतात ना, आज मी त्यांचंच सरप्राईज त्यांनाच सरप्राईज म्हणून देणार. आणि असं की त्यांच्या कायम लक्षात राहील. 5 वाजता तो घरी आला. आज संध्याकाळची आतुरता त्याला लागली होती. तिच्या विना एक क्षण न राहणारा तो कधी एकदा तिला मिठीत घेतो असं झालं होतं त्याला. पण असं अवेळी तिला डिवचलं तर उगाच ओरडेल ती, कारण जेव्हा ती तिच्या मर्जीने त्याच्या जवळ यायची तेव्हा प्रेमात पार बुडवून टाकायची त्याला. म्हणून त्यानं तिच्या कलानं घ्यायचं ठरवलं. तिने त्याला तिच्या भावाच्या लग्नातले फोटो दाखवले. दोघांची जोडी खूप सुंदर दिसत होती. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभत होता त्यांचा. तो तिला चेष्टेने म्हणाला, मयू, तुझ्या हातावरची मेहंदी किती छान दिसते नाही या फोटोमध्ये. मग तीही म्हणाली, हे बघा, या फोटोमध्ये कोमल तुमच्याकडे कशी बघत आहे, किती प्रेमाने बघते होती तुमच्याकडे. काय गं मयू, तू पण जरा चान्स सोडत नाहीस, लगेच तुझं उत्तर तयार असतं. ती म्हणाली, मग बायको कोणाची? आणि तिला वाटलं तो म्हणेल अर्जुनरावांची, आणि त्याला वाटलं तीच म्हणेल अर्जुनरावांची. पण दोघेही गप्प बसले होते आणि दोघेही हसायला लागले. आणि मग तो तिला म्हणाला, मयू, यावेळी मला मुंबईला जरा जास्त दिवसांसाठी जावं लागणार आहे. त्यामुळे तूही येतेस का माझ्याबरोबर? म्हणजे तुला एकटं एकटं वाटणार नाही. मी? नको नको, मी काय करू तिथं येऊन? आणि तसंही तुम्ही दिवसभर तर तुमच्या कामात बिझी असाल. तिथेही मी बोरच होणार की. त्यापेक्षा इथंच बरं. इथं निदान आपलं घर तरी आहे. दिवसभर नसलो तरी रात्री मी असेलच ना. तुझ्यासाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी चल ना. त्यानिमित्ताने आपण जीवाची मुंबई करून घेऊया. बाळ नाही तोपर्यंत फिरून घेऊया. बाळ आल्यावर कुठे फिरता येणार आहे परत. आणि हळूच तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, बाळ हवं असेल तर आपल्या प्रयत्नात खंड नको ना पडायला. ती लाजली आणि तिलाही ते पटलं. ठीक आहे असं म्हणाली. मग जेवण झालं आणि तो बेडरूममध्ये तिची वाट पाहत होता. ती किचन आवरत होती. आज तो इतका उतावीळ झाला होता की तिची नेहमीचीच कामं आज ती खूप हळूहळू करते असं त्याला वाटत होतं. पण ती खरंच मुद्दाम वेळ लावत होती. त्याची उत्कटता वाढवायची होती तिला. त्याशिवाय सरप्राईजची मजा कशी येईल. मग त्यानं उगीचच एक पुस्तक घेऊन त्यात डोकं खुपसलं. त्यानं येताना तिच्यासाठी गजरा आणला होता. त्याचं सगळं लक्ष तिच्याकडेच. आणि ती बेडरूममध्ये आली. पण लगेच बेडवर न येता ती इकडची तिकडची कामं आवरत होती. त्याला आता तिचा राग येत होता. मनात म्हणाला, उगाच तिच्या कलानं घ्यायचं ठरवलं. हिच्या कलानं घेत गेलो तर इथेच बेडवर बसल्या बसल्या मी म्हातारा होऊन जाईन. आणि मग मॅडम येतील काठी टेकत टेकत. आता हिला उचलूनच आणतो बेडवर, असं म्हणून तो उठणार इतक्यात ती बाथरूममध्ये गेली. झालं, आता काय उचलणार कपाळ, असं म्हणून त्यानं कपाळावर हात मारला. पुन्हा पुस्तकात डोकं घातलं. पण ती कधी बाहेर येते याकडे सगळं लक्ष. म्हणे सब्र का फल मिठा होत आहे. हे असं फळ खाऊन काय उपयोग जे गोड लागण्याऐवजी त्याने दातच आंबून जातील. आणि खरंच त्यानं चेहरा खूपच आंबट केला. तो आता आंबूनच गेला होता तिची वाट पाहून पाहून. ती मुद्दाम तर मला सतावत नाही ना. असं असेल तर मीही मग तयार आहे. बघूच ती कुठवर अशी लांब पळते. आणि पुन्हा पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत बसला. थोड्या वेळाने ती बाहेर आली. पण त्यानं तिच्याकडे पाहिलंही नाही. पण त्याचं मन आणि कान तिचाच कानोसा घेत होते. मग ती बेडवर आली. आज नेहमीसारखा उतावीळ नाही झाला तो. याचा अर्थ स्वारींची इच्छा आहे की आज मीच पुढाकार घ्यावा असं तिला वाटलं. तिनं त्याच्याजवळ जाऊन पाहिलं आणि हळूच त्याला विचारलं, अहो अर्जुनराव. काय हो, तुम्ही कोणत्या शाळेत शिकलात? मला कळेल का? का का गं? आता काय मला तू पुन्हा बोर्डाच्या परीक्षेला बसवणार आहेस की काय? नाही तसं नाही, पण अशी कोणती शाळा आहे जिथे पुस्तक उलटं पकडून वाचायला शिकवतात हेच जाणून घ्यायचं होतं, बाकी काही नाही. अर्जुनने पुस्तक उलटं धरलं होतं आणि हे त्याच्या लक्षात आलं नव्हतं. कसं येणार? पुस्तकाकडे लक्ष असेल तर लक्षात येईल ना. मग दोघेही खूप खूप हसायला लागले. ती म्हणाली, काय मग आज स्वारी अशी शांत कशी? एवढा संयम आज कसा आणि कुठून आला तुमच्यात? नेहमीसारखा धसमुसळेपणा नाही की उतावळेपणा नाही. तेही 7 दिवसांचा दुरावा असूनसुद्धा. उतावळा कसा नाही? उतावीळ तर सकाळपासूनच आहे. पण तुम्हीच सकाळी म्हणालात ना मॅडम, सब्र का फल मिठा होत आहे. त्याचीच वाट पाहतोय. पण अजून त्याचं फळ काही पदरात पडलं नाही. आणि ती हसायला लागली. तसा तो खूप संयमी होता. लग्न होऊनही ती त्याला स्वीकारत नव्हती. तेव्हाही त्यानं किती संयम दाखवला होता. नाहीतर एकाच रूममध्ये राहून तरुण मुलगी, तीही लग्नाची बायको, रात्रंदिवस समोर असताना कोणता पुरुष दूर राहिला असता.
पण त्यानं तिला कधीही तिच्या मनाविरुद्ध स्पर्श केला नव्हता. तू जेव्हा मला मनापासून नवरा म्हणून स्वीकारशील तेव्हाच मी तुला हात लावणार, असा तो तिला म्हणाला होता. कारण जबरदस्ती करून फक्त शरीर ओरबाडता येतं, पण तिच्या मनात आयुष्यभर घर करून राहायचं असेल तर तिला आदर, मान दिला पाहिजे. कोणतीही स्त्री तिचं शरीर देण्याआधी तिचं मन देत असते. शरीर सुखापेक्षा तिला जास्त महत्त्वाचं प्रेम आणि आदर वाटत असतो, असं त्याला वाटत होतं. आणि मयुरीसुद्धा आधी मनाने त्याची झाली, मगच शरीराने त्याने तिला स्वीकारलं. हसता हसता ती त्याच्या गळ्यात पडली आणि त्यानं दोन्ही हातांनी तिच्या भोवती विळखा घातला आणि तिला किस करायला जाणार इतक्यात, थांबा थांबा, आता काय? अजून थोडा सब्र करता का? म्हणजे अजून गोड गोड फळ मिळेल. ए बाई, आता काय अजून? बास झालं हां तुझं सब्र, नाही तर सकाळ होईल. काय हे, तुम्हीच म्हणालात ना की तुम्हाला मसालेदार चमचमीत हवंय, तोंडाची चव गेली ना तुमच्या? ती लाडातच म्हणाली. काय अजून मसालेदार आहे? नको, जे आहे तेच खूप झालं, आता नाही गं राहवत मयू, असं म्हणून त्याने तिला पुन्हा आवेगाने घट्ट पकडलं. ऐका ना, 5 मिनटं फक्त प्लीज. काय आहे मयू? आता त्याच्या जीवावर आलं होतं तिला मिठीतून सोडायचं. तुम्ही डोळे बंद करा. काय आहे? तुमच्यासाठी सरप्राईज. कसलं? सांगायचं नाही, प्रत्यक्ष बघाच. बंद करा ना डोळे. त्याने डोळे बंद केले. झालं का? नाही, फक्त 2 मिनिट. माझी शपथ आहे, उघडले तर. नाही उघडणार. झालं का? हां, आता उघडा डोळे. तिने लाईट बंद करून मंद प्रकाश असणारा दिवा लावला होता. त्याने डोळे उघडले आणि तिला पाहून भान हरवून बसला. तर हे होतं काय सरप्राईज? मीच तिला सरप्राईज आणलं आणि मीच विसरून गेलो. त्या प्रकाशात ती त्याला खूप सुंदर दिसत होती. आज तिच्या अंगावर एकही दागिना नव्हता, ना बांगडी, ना मंगळसूत्र, ना कानातले. केसही तिने मानेवरून एका बाजूला पुढे घेतले होते. आज त्याच्या गजऱ्याचं नशीबच नव्हतं तिच्या केसात माळण्याचं. त्याने तो गजरा तसाच ठेवून दिला. ती अजूनही तिथेच उभी होती. समोर यायचं धाडस नव्हतं तिच्यात. मग तोच पुढे गेला. रोजच्यापेक्षा आज तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. त्याला तिच्यावरून जीव ओवाळून टाकावा असं वाटत होतं. त्यानं तिच्या हाताला स्पर्श केला तर सर्व शरीर थरथरत होतं तिचं. ती पटकन त्याच्या मिठीत गेली, पारिजातकाच्या फुलासारखी. ते कसं हात लावला की लगेच ओंजळीत येतं, तशीच तीही त्यानं हात लावताच त्याच्या मिठीत गेली. त्यानं तिला अलगद उचलली. दोघांच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता. एकच भाषा, फक्त स्पर्शाची. एकमेकांना काय हवंय, कसं हवंय ते सगळं देणं घेणं गुपचूप गुपचूप चाललं होतं, काहीही न बोलता, फक्त स्पर्शाने. आणि मग दोघेही एकमेकात मिसळून गेले, सामावून गेले, एक जीव झाले. आजच्या रात्रीची खुमारी काही औरच होती. ती रात्र कधीच संपू नये असं त्याला वाटत होतं आणि तिलाही. दोघेही त्या रात्रीच्या प्रेमात पडले होते. आज त्याचं मन भरेल असं त्याला वाटत होतं, पण त्याचं समाधान काही होत नव्हतं. उलट त्याची भूक अजूनच वाढत चालली होती. आणि त्याने आणलेल्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध रूमभर दरवळत होता.